त्याच्या कार्यालयामध्ये संमेलनाचं नियोजन होतं। तर हा जो प्रवास आहे, हा प्रवास इतका दुर्दैवी आणि हे आहे, तो अध्यक्षपदाच्या बाबतीतही झालेला आहे। पूर्वी काही अध्यक्ष, मध्यंतरीच्या काळात काही अध्यक्ष त्यांनी केलेले होते, राग जाधव, सदानंद मोरे, म्हणजे विद्रोहीचा जसा ओघ वाढला, वेग वाढला, मग अखिल भारतीयवाल्यांनी स्वतःमध्ये काही बदल करून घेतले। बहुजन चेहरे समोर आणण्यासाठी त्यांनी मोरे, जाधव, कोत्तापल्ले यांना अध्यक्षपद दिली, पण यांना अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांना एक अजीर्ण झालं, बौद्धिक अजीर्ण झालं अखिल भारतीयवाल्यांना, आणि त्याच्यावर उतारा म्हणून त्यांनी सबनीस वगैरे असे जे काही अध्यक्ष केले विदूषक, तर ते त्यानंतरच्या काळात केलेले। तर हे अखिल भारतीय संमेलनाची प्रक्रिया हे वैचारिक दृष्ट्या हे रसातळाला पोहोचलेली आहे। तिने वर्चस्ववादाचा कळस गाठलाय आणि बौद्धिकतेच्या दृष्टीने ती रसातळाला पोहोचली। या दोन गोष्टींचं एकत्रीकरण आपल्याला आता अखिल भारतीयमध्ये दिसतं, म्हणून ते सनातनी प्रोत्साहन देणाऱ्यांना मंचावर मिरवतात आणि दुसऱ्या बाजूला गांधी हत्येचं उदात्तीकरण करणाऱ्या गोडसे भक्तांना बोलवतात। आंबेडकर 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 काय करतात, आतापर्यंत तुम्हाला स्वर्ग मिळाला असता वगैरे बोलणारे अमित शहाना ते बोलवतात। तर हे त्यांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादाची उदाहरण आहे। आयोजित 19वे विद्रोही साहित्य संमेलन संभाजीनगर औरंगाबाद इथे होत आहे आणि आज या संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा करताना आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय। यवतमाळ येथे वास्तव्याला असणारे डॉक्टर अशोक राणा हे 19व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत। 18व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांकडून ते या संमेलनाची धुरा स्वीकारतील आणि 21, 22, 23 फेब्रुवारी रोजी हे महासंमेलन या नगरामध्ये संपन्न होणार आहेत। डॉक्टर अशोक राणा हे असे साहित्यिक लेखक आहेत की ज्यांनी आजपर्यंत जवळपास 73 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे। विविध विषयांवरचं त्यांचं लेखन आहे। लोकसाहित्य, लोकपरंपरा यांच्यावर त्यांचा विशेष अभ्यास आहे। मिथकांचं वास्तव उकलवून दाखवायचं एक महत्त्वपूर्ण काम त्यांनी त्यांच्या लेखनातून केलेलं आहे। प्राचीन इतिहास आणि पुराण आणि मिथक याच्या संदर्भात त्यांची एकूण 23 पुस्तकं ही प्रसिद्ध झालेली आहेत। त्यांनी गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्या महामानवांच्यावर जी प्रबोधनपर पुस्तकं लिहिलेली आहेत, ती 13 प्रबोधनपर पुस्तकं त्यांनी आजवर लिहिलेली आहेत। संत वाङ्मयाच्या संदर्भात त्यांनी 5 पुस्तकं लिहिलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, संभाजी महाराज या सगळ्या कालखंडाबद्दल आणि या महानायकांची शिकवणूक समाजामध्ये पुढे यावी याच्यासाठी जवळजवळ 11 ग्रंथ हे डॉक्टर अशोक राणा सरांनी लिहिलेले आहेत। ते स्वतः महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते। अध्यापनाचं मराठी शिकण्याचं काम ते करतायत आणि करत होते। निवृत्तीनंतरही त्यांनी संशोधकाचा, लेखनाचा पिंड हा त्यांचा तसाच जतन केलेला आहे आणि मराठी भाषेच्या अभ्यासापासून पिशाच्य भाषा ज्याला म्हटलं जातं तिथपर्यंतचा, म्हणजे भाषेचाही विविधांगी अभ्यास हा डॉक्टर राणा सरांनी केलेला आहे। आणि असे अध्यक्ष हे 19व्या साहित्य संमेलनाला लाभलेले आहेत याचा आम्हाला मनापासून आनंद होतो। आणि खरं तर असं म्हणता येईल एका विधानात की अशोक राणा सरांची नियुक्ती जाहीर करताना आम्हाला आनंद याच्यासाठी होतो कारण असत्याची सत्यकथा त्यांनी महाराष्ट्राला समजावून सांगितली आहे। धन्यवाद।